महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया कशी असते? चला संपूर्ण प्रक्रियेला सोप्या भाषेत समजून घेऊया। निवडणूक म्हणजे एक महत्त्वाची प्रक्रिया ज्यामध्ये सरकारची निवड केली जाते। या प्रक्रियेत अनेक टप्पे असतात। पहिला टप्पा असतो उमेदवारी अर्ज भरण्याचा। प्रत्येक पक्षाकडून किंवा स्वतंत्र उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज भरला जातो। या अर्जांची तपासणी निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन करतो आणि मग वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाते। पुढे येतो प्रचाराचा टप्पा। उमेदवार आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांना भेटतात, सभा घेतात आणि आपले मुद्दे, योजना लोकांपर्यंत पोहोचवतात। हा प्रचार साधारणतः काही आठवड्यांसाठी चालतो। यानंतर येतो मतदानाचा दिवस। या दिवशी प्रत्येक मतदाराला आपल्या मतदान केंद्रात जाऊन आपल्या पसंतीचा उमेदवार निवडायचा असतो। मतदानाच्या प्रक्रियेत ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरली जाते, जिथे मतदार आपल्या उमेदवाराला निवडतो। मतदान पूर्ण झाल्यावर ईव्हीएम सील केले जाते। यानंतर येतो मतमोजणीचा टप्पा। मतदानानंतर काही दिवसांनी मतमोजणी केली जाते आणि ज्या उमेदवाराला सर्वात जास्त मते